नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण 33 पेजवरती होतो. तेव्हा मी सांगितलेलं की आपण 2 शब्दचा बोलणार आहोत. तर 2 शब्द मी चालू करतो. ग्रंथकर्ते कै गोविंदराव रघुनाथ दाभोळकर उर्फ अण्णासाहेब यांचे संक्षिप्त चरित्र व भक्ता सूचना. महाराष्ट्राचे महाभाग्य म्हणून प्राय प्रत्येक पिढीला कोणीतरी महापुरुष जन्माला येतो. जडजीवोद्धार करीत असतो. सुमारे 15 वर्षापूर्वी नगर जिल्ह्याची धार्मिक परिस्थिती अतिशय बिकट होती. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा या जिल्ह्यातील दुष्काळामुळे परिस्थितीचा फायदा घेऊन तेथील गरीब जनतेस ख्रिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे काम सुरू झाले. अशा वेळी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी श्री साईबाबा शिर्डीस आले. त्यांनी हा ग्रंथ लिहून शिर्डीस आले. त्यांच्या अद्भुत लीलांच्या व उपदेशांचा संग्रह या ग्रंथात कै गोविंदराव उर्फ अण्णासाहेब रघुनाथ दाभोळकर यांनी केला. त्यांनी हा ग्रंथ लिहून श्री साई भक्तांवर अनंत उपकार करून ठेविले आहेत. कोणी या प्रासादिक ग्रंथाचे 7 दिवसांचे पारायण करतात, तर कित्येक निदान 1 अध्याय अगर काही ओव्या दररोज वाचत असतात. कैलासवासी अण्णासाहेब दाभोळकर यांना जन्म सन 1856 साली मार्गशीर्ष शुक्ल पक्ष 5 रोजी ठाणे जिल्ह्यात कुडाळ देशस्थ गौड ब्राह्मण जातीत झाला. त्यांचे वडील देवभक्त होते. त्यांची घरची स्थिती अत्यंत गरिबीची. तशात त्यांचे वडील त्यांच्या लहानपणी वारल्यामुळे शिक्षण फार श्रमाने करावे लागले. इंग्रजी 5वी इयत्ता पास झाल्यावर पुढील अभ्यासक्रम सोडावा लागून घरी राहणे भाग पडले. जरी घरची स्थिती गरिबाची होती तरी त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच अत्यंत उदार होता. गरीब स्थितीमुळे व दुसरे काही एक उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे त्यांना सुरुवातीला 8 रुपयांची शाळा मास्तराची नोकरी करावी लागली. नोकरी उत्कृष्ट रीतीने काही दिवस केल्यानंतर त्यांची हुशारी व प्रेमळ स्वभाव यामुळे त्यांना कैलासवासी साबाजी चिंतामणी चिटणीस, त्यावेळीचे ठाणे जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर यांच्या मदतीने तलाठ्याची जागा मिळाली. वृत्ती आनंद असून त्यांना गोरगरिबांचा परामर्श घेण्यास फारच उत्साह वाटे. त्यांचा स्वभाव फार मेहनती व कचेरीतील कामांसंबंधाने फार कर्तव्यदक्ष असल्यामुळे कलेक्टर साहेबांची त्यांच्यावर दिवसांदिवस मेहरबानी वाढत गेली व थोड्याच दिवसात ते रेव्हेन्यू खात्याच्या परीक्षेत पास झाल्यावर त्यांची महाड येथे अव्वळ कारकुनीच्या जागेवर नेमणूक झाली. पुढे त्यांना फॉरेस्ट सेटलमेंटचे जागेवर बढती मिळून थोड्याच दिवसांनी भडोच येथे दुष्काळ कामावर नेमले. अन्न वाटपाची योग्य व्यवस्था झाल्यामुळे तेथील लोकांचे त्यांच्यावर फारच प्रेम बसले. या निरपेक्ष भक्तसेवेमुळे त्यांच्या 1901 साली कायम मामलेदाराची जागा देण्यात आली. त्यांना 1903 ते 1907 पावोते वांद्रे येथे रेसिडेंट फर्स्ट क्लास काम केले. 1907 साली त्यांची बदली खेडा जिल्ह्यात झाली व ते 1910 सालात खेड्या जिल्ह्यात झाली व ते 1910 साला वांद्रा येथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेटच्या जागेवर पुन्हा त्यांची नेमणूक झाली. त्या जागेवर 1916 मार्च अखेर पावते राहून ते सेवानिवृत्त झाले. कैलासवासी अण्णासाहेब हे 1903 तारीख 1907 सालात वांद्रे येथे असताना त्यांचा विशेष स्नेह कैलासवासी हरी सीताराम दीक्षित सॉलिसिटर यांच्याबरोबर जमला. ते दोघेही श्री भगवद्गीता वाचत असत. दोघांपैकी कोणासही जर महात्मा पुरुष भेटला तर एकमेकास त्याची बातमी द्यावी. दीक्षित यांच्या 109 साली कैलासवासी नानासाहेब चांदोरकर यांच्याद्वारे श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री सद्गुरू साईबाबांचे पहिले दर्शन झाले. अशा अलौकिक महात्म्याचे दर्शन कैलासवासी अण्णासाहेबास
घडवावे म्हणून त्यांनी आपल्या दर्शनाची सर्व हकीकत कैलासवासी अण्णासाहेब आनंद मुक्कामी ते रेसिडेंट मॅजिस्ट्रेट असताना कळविली. ती वाचून अण्णासाहेबास श्री साईबाबांच्या दर्शनाची अत्यंत उत्कंठा लागली व त्यामुळे त्यांनी 1 महिना रोज अर्ज उत्तर भाग कमिशनर साहेबास केला. परंतु सध्या रजा देता येत नाही असे त्यांचे उत्तर मिळाले. थोड्या दिवसांनी कमिशनर साहेबांचा मुक्काम आनंद येथे आला. अण्णासाहेबांनी त्यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन आपणास वांद्र्यास तरी बदला अशी विनंती केली, पण कमिशनर साहेबांनी ती नाकारली. कारण वांद्रे येथे 2 वेळा त्यांनी मॅजिस्ट्रेटचे काम केले होते व पुन्हा त्याच जागेवर नेमणे योग्य दिसले नाही. त्यांना तर साईबाबांच्या दर्शनाची फारच उत्कंठा लागली होती. त्यामुळे श्री गुरुमाऊलीचे अंतःकरण कळवळले व त्यांनी अघटित घटना केली. कमिशनर साहेबांचा मुक्काम 8 दिवसात एकदम आनंद होऊन ठाण्यास आला व तेवढ्यात एका असिस्टंट कलेक्टरच्या अकस्मात मृत्यूमुळे वर्गावर्गी करताना वांद्र्याची जागा पुन्हा खाली पडली. त्यामुळे ताबडतोब कमिशनरने तारेने अण्णासाहेबांस वांद्रे येथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेट नेमले. त्या जागेचा चार्ज घेतल्याबरोबर त्यांना 10 दिवसांची किरकोळ रजा घेऊन ताबडतोब आपल्या सर्व कुटुंबात श्री सद्गुरू साईबाबांचे प्रथम दर्शन घेतले. त्यावेळेच्या भेटीचा आनंद काय वर्णन करावा. सद्गुरू माऊलीने सूचक रूपाने त्यांचा पूर्वेतिहास सर्वांदेखत सांगितला. तो ऐकून ते तर थक्कच झाले. पुढे सद्गुरूंच्या त्यांच्यावरचे एवढे प्रेम बसले की त्यांनी त्यास हेमाडपंत हा किताब दिला आणि त्या आपल्या पश्चात त्यांच्याकडून श्री साई चरित्राचे 32 अध्याय पुरे करून घेतले. हे साई लीला मासिकात प्रसिद्ध झाले आहे. शेवटचा 52वा अध्याय निधनापूर्वी 2 दिवसच अगोदर त्यांनी छापवायस पाठवला व हा माझा शेवटचा अध्याय म्हणून आपल्या काही स्नेहास आणि नातलंगास 2-3 दिवस अगोदर कळविले. त्यांनी 1916 साली पेन्शन घेतल्यापासून आपले आयुष्य परमार्थ व परोपकारार्थ घालविले. त्यांचे रोजचे भगवत सेवेचे नियम फार असत. संध्या आटपल्यावर श्री गुरुचरित्र वाचणे, श्री विष्णू सहस्रनामाचे पठण, एकनाथी भागवत व रामायण वाचणे, काही उपनिषदे व श्रीमद भगवद्गीता वगैरे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे हा पीरपेठ होता. शेवटी सुमारे 1 महिना ते दररोज श्रीकृष्ण निधनाच्या एकनाथा भगवंतातील 20वा अध्याय मोठ्या प्रमाणे वाचत असत. हे सर्व नियम पाळून ते शिर्डी संस्थान, श्री साई लीला मासिक वगैरे व सर्व कामे करून आपल्या कामांची रोजची डायरी व्यवस्थित टिपून ठेवत. कोणी श्रीमंत अगर गरीब भेटावयास आल्यास आपला वेळ खर्च करून त्यांच्याबरोबर ते प्रेमाने बोलत असत. त्यांची वृत्ती सदैव आनंदी, कथा कीर्तने ऐकण्याची हौस, त्यामुळे आमंत्रणाची वाट न पाहता ऐकावयास जात. गरीब विद्यार्थ्यास शिक्षणासाठी त्यांनी पुष्कळ मदत केली आहे. कोणी काही मागितल्यास ते केव्हाही नकार देत नसत. ते गरिबीतून वर आले असल्यामुळे गरिबांच्या अडचणी जाणून होईतो मदत करीत. भेटावयास कोणी आल्यास त्यांना काही खावयास दिल्याशिवाय त्यांच्याने राहवत नसे. त्यांचे स्नेही सर्व जातींमधून आहेत. अशा प्रकारे कैलासवासी अण्णासाहेबांनी प्रपंच करून परमार्थही उत्तर प्रकारे साधला. त्यांचे निधन तारीख 15 जुलै 1929 रोजी दुपारी त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात एखाद्या योग भ्रष्टास साधेल अशा प्रकारे आकांक्षणीय झाले. श्री साईनाथांच्या
कृपेने अण्णासाहेबांनी या ग्रंथरूपाने ही अमूल्य देणगी मागे ठेवली आहे. त्याचा उपयोग वाचकांनी अवश्य करून घ्यावा. शेवटच्या अध्यायातील 182 ते 194 ओव्यात सुचविल्याप्रमाणे या ग्रंथाचे पारायण अगर सप्ताह साई भक्तांनी करून अनुभव घ्यावा. श्री साई महाराजांचे भक्त कैलासवासी हरी सीताराम दीक्षित यांनी या ग्रंथाचे 35 अध्याय पूर्ण झाल्यावरती श्री साई लीलेत एक उपोद्घात प्रसिद्ध केला. तसेच ग्रंथ पुरा झाल्यावरती साई भक्त कैलासवासी बाळकृष्ण विश्वनाथ हे देव यांनी प्रस्तावना लिहिली. श्री साई महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांपैकी भक्तश्रेष्ठ कैलासवासी अण्णासाहेब दाभोलकर हे एक. कैलासवासी अण्णासाहेबांकडून या प्रासादिक ग्रंथाचे 32 अध्याय पूर्ण झाल्यावरती 53व्या अध्यायाची म्हणजे अवतरणिकेची टिपणीही त्यांनी तयार केली होती. पण याच वेळी अण्णासाहेब या जगाचा पसारा सोडून बाबांच्या चरणी विलीन झाल्यामुळे सदर टिपणे मिळाली नाही. कैलासवासी देव उर्फ बाबांचे बाळ यांनी ही अवतरणिका पूर्ण केली. उपरी निर्दिष्ट उपोद्घात व प्रस्तावना असे दोन्ही लेख या ग्रंथात दिले असले तरी कैलासवासी बाळासाहेब देव यांच्या प्रस्तावनेत ग्रंथ वाचनाचे महत्त्व तसेच गुरुचरित्रावरती आजपर्यंत किती व कोणी ग्रंथ लिहिले वगैरे पूर्णपणे दिली आहे. हल्ली मुंबई, पुणे, गुजरात, कलकत्ता, मद्रास वगैरे शिर्डीहून फार लांब असलेल्या जागी श्री साई महाराजांचे उत्सव सार्वजनिक रीतीने साजरे केले जात आहेत. तसेच निरनिराळ्या प्रांतातून असंख्य लोक त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दररोज शिर्डीत येतात. अशा वेळी प्रत्येकाने फारच सावधगिरीने राहावे अशी सूचना द्यावीशी वाटते. आपण श्रींचे पट्टशिष्य आहो. बाबा आपल्याशीच प्रत्यक्ष बोलतात. तुझ्यासाठी अमुक संदेश दिला आहे. तुझे म्हणणे मी बाबांना सांगेन. तुझे काम लवकर होईल वगैरे तऱ्हेचे बुवाबाजी ठिकठिकाणी चालू असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष शिर्डीत सुद्धा असे लोक आहेत की श्रींची प्रार्थना केल्यावरती दररोज बाबा आपल्याशी बोलतात. असा प्रकार आपल्या सहकाऱ्यांमार्फतही करण्यास कमी करत नाहीत. एकमेकांच्या सहवासाने प्रथमच शिर्डीत आलेला गृहस्थ शिर्डीची विशेष माहिती नसल्यामुळे अशा बुवाबाजीच्या आहारी जाण्याचा बराच संभव असतो. आता मी 38 पेजपर्यंत आलो आहे. 38 पेज मी पूर्ण केलेलं आहे आणि 5-7 आहे हा. आता नेक्स्ट पेज असेल हा 39 पेज. तो 2 शब्दांचाच आहे आणि त्याच्या पुढे 2 शब्द भूपाळी. 2 शब्द पूर्ण झाल्यावरती भूपाळीकडे वळेन मी. तुम्ही बघितलं असाल की बोलताना मध्ये मध्ये मी काही वर्ड्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये बोलतो कारण माझं मराठी कच्चं आहे. पण कसं आहे, एक गोष्ट आहे की आंधळे असून देत, बहिरे असून देत किंवा कुठल्याही अशा लोकांची प्रार्थना जी असते ती त्यांना या शब्दांची गरज नसते. ती प्रार्थना देवापर्यंत पोचत असते. माझा हा प्रयत्न चालू आहे रोज साई चरित्र वाचण्याचा. थोडेसे टेक्निकल डिफिकल्टीज येतात कधी कधी, पण मी हा पूर्ण करणार. आणि दॅट्स इट. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.